विश्वास, प्रेम आणि संसार या शब्दांना काळीमा फासणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना घडली आहे मुंबईच्या जवळ असलेल्या टिटवाळा आंबिवली परिसरात. एका 22 वर्षाच्या तरुण मुलीने ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यासोबत हक्काने संसार थाटला, त्याच माणसाने तिचा काळ बनून तिचा गेम केला. नुसता गेम नाही केला, तर घरातली टीव्ही आणि पानाने गच्च भरलेला हंडा, तो तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून तिची निर्गुण हत्या केली. मी तुला पुन्हा कधीच मारणार नाही, आपण पूर्वीसारखे प्रेमाने राहू, हेच ते शब्द होते ज्या शब्दांवर विश्वास ठेवून ती तरुण मुलगी पुन्हा त्या घरात आली. पण तिला काय माहिती, तिची ही चूक तिच्या आयुष्याची शेवटची चूक ठरणार आहे. तर मंडळी, संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. कल्याण डोंबिवली जवळच्या आंबिवली परिसरातील या मयत तरुणीचं नाव होतं रुखसार अन्सारी. वय अवघं 22 वर्ष. आणि ज्या नराधामाने तिची हत्या केली त्याचं नाव आहे सतीश उर्फ गुड्डू वाघे. रुखसार आणि सतीश हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. सुरुवातीची काही महिने अगदी सुखाचे गेलेत. दोघांमध्ये प्रेम होतं, भविष्याची स्वप्न होती. पण म्हणतात ना, संशयाचं पिल्लू डोक्यात शिरलं की चांगल्या चांगल्या नात्यांना चक्काचूर व्हायला वेळ लागत नाही. तसंच काहीसं सतीशच्या बाबतीत झालं. गेल्या काही महिन्यांपासून सतीश हा रुखसारच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. तू कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, तुझ्या मोबाईलमध्ये कोणाचे मेसेजेस आहेत, अशा किरकोळ गोष्टींवरून त्यांच्यात दररोज भांडणं सुरू झाली. संशयाचं हे भूत सतीशच्या डोक्यात इतकं भिनलं होतं, तो रुखसारला किरकोळ कारणावरून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदाम मारहाण करायचा. हा मारहाणीचा त्रास आता रुखसारच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला होता. घटनेच्या अवघ्या 2 दिवसापूर्वी सतीशने रुखसारला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या रोजच्या त्रासाला, रोजच्या रोज होणाऱ्या छळाला कंटाळून रुखसारने अखेर ते घर सोडलं. ती आंबिवलीतील आपल्या आई वडिलांच्या घरी निघून गेली. आई वडिलांच्या जवळ आल्यावर तिला जरा सुरक्षित वाटलं. तिला वाटलं असेल की आता हा संशयी सतीश आपल्या आयुष्यातून दूर गेला आहे. पण सतीशच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. सतीशला रुखसार घर सोडून गेल्याचं सहन झालं नाही. त्याने रुखसारला परत आणण्यासाठी एक चाल रचली. त्याने रुखसारला फोन केला. अतिशय मदाळ आणि प्रेमाच्या भाषेत तो बोलू लागला. सतीश म्हणाला, रुखसार, माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा तुझ्यावर कधीच हात उचलणार नाही. आपण पूर्वीसारखंच प्रेमाने संसार करूयात. तू प्लीज एकदा घरी ये. मंडळी, 22 वर्षाची ती निष्पाप मुलगी सतीशच्या त्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. तिला वाटलं की सतीश खरं सुधारला आहे. आपल्या माणसाने एवढ्या प्रेमाने बोलावल्यावर मी स्वतःला रोखू शकली नाही. ती काल संध्याकाळी अत्यंत विश्वासाने पुन्हा सतीशच्या घरी परतली. पण तिला हे ठाऊक नव्हतं की ती सतीशच्या घरात नाही, तर प्रत्यक्ष यमाच्या दारात जाऊन पाऊल टाकत आहे. रात्र झाली, दोघं घरात एकत्र होते. सुरुवातीला सगळं काही शांत होतं, पण पहाटेच्या सुमारास सतीशच्या डोक्यातलं ते संशयाचं भूत पुन्हा जागी झालं. पुन्हा वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर सतीशच्या क्रूरतेमध्ये झालं. पहाटेच्या सुमारास सतीशने रुखसारला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. घरात असलेल्या लाकडी काठीने तो तिला बेदाम मारू लागला. रुखसार जीवाच्या आकांताने ओरडत होती. वाचवा वाचवा म्हणून याचना करत होती. पण सतीशवर जणू काही रक्ताची नशा चढली होती. मारहाण करूनही त्याचं समाधान झालं नाही. तेव्हा त्याने क्रूरतेने सर्व सीमा ओलांडली. त्याने घरात असलेला मोठा टीव्ही उचलला आणि थेट रुखसारच्या डोक्यात घातला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर घरात पाण्याने गच्च भरलेला तांब्याचा जड हंडा होता. त्याने तो रुखसारच्या डोक्यावर आदळला. टीव्ही आणि पाण्याचा हंडा डोक्यावर पडताच रुखसार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचिप पडली होती. घरात सगळीकडे रक्ताचे सडे सांडलेले होते. सतीशने तिची निर्गुण हत्या केली होती. रुखसारवर हल्ला झाल्याची आणि ती गंभीर जखमी झाल्याची माहिती कशा तरी पद्धतीने कोणत्या तरी माध्यमातून तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने सतीशच्या घराकडे धाव घेतली. तिथे पाहतात तर काय, रुखसार रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा श्वास अडकला होता. कुटुंबाने वेळ न घालवता तिला तातडीने टिटवाळा ग्रामीण रुग्णालयात नेलं. पण इथेच आपल्या आरोग्य यंत्रणेचा एक अत्यंत संतापजनक चेहरा समोर आला. टिटवाळा ग्रामीण रुग्णालयात रुखसारला नेण्यात आलं, पण तिथे तिला वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला ऑक्सिजनच उपलब्ध नव्हता. विचार करा, एका गंभीर रुग्णाला ऑक्सिजन मिळत नाही. डॉक्टरांनी हात वर केले आणि कुटुंबाला सल्ला दिला की तिला तातडीने दुसऱ्या एखाद्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा. आरोग्य यंत्रणेच्या या दिरंगाईमुळे मौल्यवान वेळ वाया गेला. कुटुंबीय तिला घेऊन उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयाकडे पळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयातील डॉक्टरांनी रुखसारला तपासलं आणि तिला मृत घोषित केलं. रुखसारचा मृत्यू झाल्याचं ऐकताच तिच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला.
त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. आता या घटनेतला सर्वात धक्कादायक आणि संतापजनक भाग पुढे येतो. त्या नराधमाने रुखसारची हत्या केली. तो सतीश उर्फ गुड्डू वाघे कुठे होता माहितीये? तो पळून गेला नाही. तो अगदी बिनधास्तपणे कोणतीही भीती न बाळगता त्याच उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयाच्या बाहेर संशयास्पदरित्या फिरत होता, चक्रा मारत होता, घुटमळत होता. जणू काही त्याने काही केलंच नाही. मुलगी गमावल्याच्या दुःखात आणि संताप असलेल्या नातेवाईकांची नजर अचानक रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्या सतीशवर पडली. त्याला तिथे पाहताच नातेवाईकांचा संयम सुटला. आपली मुलगी ज्याच्यामुळे गेली तो नराधम समोर उभा होता. नातेवाईकांनी आणि तिथे असलेल्या लोकांनी सतीशला रुग्णालयाच्या आवारातच पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला. त्याचा चांगलाच धुव्वा उडवला. लोकांनी त्याला चांगलंच बदलून काढल्यानंतर थेट टिटवाळा पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या टिटवाळा पोलिसांनी आरोपी सतीश उर्फ गुड्डू वाघे याला ताब्यात घेतले. रुखसारच्या घरच्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संतप्त नातेवाईकांनी आणि परिसरातील नातेवाईकांनी मागणी केली आहे की या नराधमाला फाशीची किंवा महाकठोर शिक्षा झालीच पाहिजे. टिटवाळ्यात घडलेली ही घटना पहिली नाहीये आणि दुर्दैवाने शेवटची देखील नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असू शकतो, पण नात्यात जेव्हा विश्वासाची जागा संशय घेतो आणि संशयाची जागा क्रूर हिंसाचार घेतो तेव्हा अशा घटना घडतात. 22 वर्षाच्या रुखसार अन्सारीला सतीशच्या खोट्या शब्दांवर विश्वास ठेवण्याची किंमत स्वतःचा जीव देऊन मोजावी लागली. या घटनेमुळे तरुण पिढीतील नातेसंबंधांमधील वाढती क्रूरता आणि सहिष्णुतेचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सोबतच टिटवाळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन न मिळणं हा आपल्या आरोग्य व्यवस्थेवरचा मोठा डाग आहे. जर वेळेत ऑक्सिजन मिळाला असता तर कदाचित रुखसार आज जिवंत असती का, हाही एक मोठा प्रश्न आहे. तरी तुम्हाला काय वाटतं? अशा संशयी आणि क्रूर नराधमांना समाजात काय शिक्षा मिळायला हवी आणि आजच्या तरुण पिढीने नाती जपताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107